बघा आयोजकांची एक डिमांड आहे. त्या अनुषंगाने ती डिमांड देखील पूर्ण होईल. कॉमेंट्रीला सुरुवात आता केली जाईल भाग्यजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून आणि ही डिमांड अशी आहे, की समालोचन आता आपल्या आगरी भाषेमध्ये होईल. थँक्यू विशाल. आयोजकांना आम्ही आधीच सांगितलं होतं की शेवटची मॅच ही आगरीमध्ये होणार. सो आता आगरीमध्ये हे समालोचन विनोददा समीर दोन बॅटर गेल्या मैदानाच्या आतमध्ये. तेजाचा बॉल यॉर्कर टकलेला ऑन साईडला खेळले तर खरा त्या ठिकाणी रोहित बॉल दुसरीचा प्रयत्न चालवले धसाव चारलेला बॉल परंतु तो आरवले. मनोज म्हात्रे आमचा बरोबर. मनोज लय भारी स्पर्धा बीपीएलचा 5वा पर्व आणि 5व्या पर्वामध्ये मॅचची रस लय आहेत म्हणजे 3 कॉमेंटेटर नसतं तर आमची फॅपरा फुटलीच ती. नशीब 3 कॉमेंटेटर आहेत. मॅचला सुरुवात केली तेजस 2 बॉल झाल्या 2 बॉलमध्ये 6 बनल्यान फोर द विकेट. लेन बॉल होता समोर शेलतान फिल्डर होती ते कव्हरच्या दरम्यान दर्शन होता. दर्शन नी मोहन्याकडे बॉल फेकले. दर्शनला विचार करायला लागेल की मोहन्याकडे बॉल फेकल्यानंतर मोहन्या आडविल का नाही आडविल परंतु या बॉलला त्याने हरवले. 3 बॉलचा खेळ खपले. 3 बॉलमध्ये 10 बॉलला गेला ना 8. आता वैभव आमच्या बरोबर डबल टोपी घालून टिबल टोपी घालीन सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बॉल तयार. चांगला बॉल होता. दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी महेशने बॉलला उसरले. एक अजून सिंगल या ठिकाणी भेटत असताना आपल्या मातृभाषेन खरं तर बीपीएल प्रीमियर लीगमध्ये कुठल्या पण अशी कॉमेंट्री व्हायला हवी. कारण आपली आगरी भाषा एवढी प्रेमळ आहे की त्यांचं शब्द लय भारी असतात. त्याच्यामुळे आज या आगरी भाषेन यो पहिला टर्न या ठिकाणी आम्ही करत आहोत. लास्टचा बॉल. लास्टचा बॉल उचलले समोर शेलतान समीर मात्रे एक आक्रमक फलंदाज आहे. आणि नक्कीच त्याची बॅटिंग बघितली ना तर आबे अर्गे असतं आणि त्यांनीच कव्हरला बॉल पाठवले. येतं चौकार. ओव्हर नंबर 1चा खेळ खपले आणि एक एक बॉल आहे का माफ करा एक बॉल असेल अजून. चौका आले चौक्याने 12 धावा इथे लिहू ना मा याच्या उपटी घालू गे यांनी चुकवले. 13 झाल्यान. शेवटचा बॉल लास्टचा. शपल जलता माग खेळायचा होता. मोन्याला जेव्हा बघला तेव्हा समजला व्हाईट बॉल असेल. मोन्या अंपरकडे बघत होता कवा इशारा देते पण 14 झाल्यान. हा आयकॉन होता. तुम्ही मोन्याला बघा साई शेलार सारखा दिसतो तो आणि रवी मात्रे त्याच्याच बी सारखा परंतु आज चांगला खेळला नाही मोन्या. उचलण्याचा प्रयत्न ऑन साईडला चालले बॉल रोहित पुन्हा एकदा दुसऱ्या दाट्या ठिकाणी थोडासा सुरमरलेला त्याला जशी उरी घाता पवाला तसा समोर ज्याला धसाच्या बी पाणी नाही धस रोहित करवाटशील. पहिला षटक या ठिकाणी संपले. पहिल्या षटकामध्ये रन बनल्यात 15. एक विकेट तेजाला झेता आली नाही. 16 आहेत का सांग ना. 16 धावात एक व्हाईट बॉल होता त्यान. विकी आवडतं ना आपल्या त्याच भाषेन. मोनू भात्र्याला मागणी तर जाम होती पण जाऊ दे कधी कधी आपल्याच म्हशी दूध न देत. दुसऱ्या ओव्हरसाठी आले रोहित. 2 बॉल जेलते त्याच्या हातान त्याने हरवल्यान खरं करून आता विनोद मरवी त्याच्यासमोर ओव्हर द विकेट. थांबला बगला बॉल परंतु नाही बॅटणार नाही. आंपरनी सांगला असता पहिलेच जर व्हाईट बॉल असता तर जगदीप दाबी मान आलो तर त्यालाही माहित आहे व्हाईट बॉल नाही आहे. आतमध्ये आला थोडासा बॉल. धावा किती धावा 16 झाल्या. उसले हवामध्ये बॉल बघते त्या ठिकाणी उमेश चालले ग उमे अरे धर अरे उमेश भावरे सारखा फिरते. अरे हॅनले ना टीम मध्ये घेतला तेव्हा बोलतो मला बॅटिंगला ना उतरीत ना बॉलिंग ना देत. फिल्डिंग कर पाहिले नीट. 2 धावा आल्या. 2 धावे हा बोल ना. पटका सुंदर उमेश आता चांगली फिल्डिंग केली. आता काहीच नाही बोलू शकत कारण चौका हरवले गॅपमध्ये गेलता बॉल. उम्या गुड फिल्डिंग. त्यावेळेला तिसरीचा प्रयत्न आता उमेने केलेला काम आता कामी नाही आला कारण गॅपमध्ये होता बॉल. 2 धावा वाचवलेल्या त्यांनी पण जेली अजून एक एक्स्ट्रा. बॅटिंग आतापर्यंत विनोद मरी लय भारी करतं खरं तर. शुद्ध मध्ये बोलायला गेलो तर मडवी होतो आपण. आगरी भाषेत बोलायला गेलो तर मरवी आपण कधी कधी बोलतो. त्याच्यामुळे विनोदनी चांगली या ठिकाणी
केली बॉलिंग आणि या मॅचमध्ये बॅटिंग करतं. ऑन साईडला बॅटवरती आलता बॉल चाले तेजस मात्रे थांबला जरासा टप्पा पडला ना चकारला बॉल चाले बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. कदाचित ओव्हर द विकेट. यावेळेला मस्त बॉल परंतु केले बी मस्त फिल्डर त्या ठिकाणी जेतले कॅच दर्शन. आता चांगली फिल्डिंग झाली लॉंग ऑफला सुन्याला त्यांनी पाठवले मैदानाच्या बाहेर भागीदारी फोडली या ठिकाणी आणि सुन्याबाद. रोलं ना कॅच पकडली शेवटी. चांगली फिल्डिंग झाली कारण या विकेटची गरज बी होती. सुन्याला माहित आहे की सुन्या मैदानाच्या आतमध्ये थांबला तर वैयक्तिक 50 बी मारेल तो. त्याच्यामुळे चांगली विकेट या ठिकाणी घेतली गेली. सूचित गेले मैदानाच्या आतमध्ये. चला थोडासा पास केला. सुचीची उंची बघा बॉलाला लरविल तो जर पट्ट्यानं आला तर. यावेळेला चांगला बॉल टाकलेला चांगला होता त्याला माहिती आहे की लाईव्ह लांबला मी छक्का मरतं म्हणून त्यांनी समोर बॉल टाकला. आता इथनं 2 षटकं संपल्यात. 2 षटकामध्ये धावा जर बघल्या वैभव सांगतं 25 झाल्या. 25 धावा पहिल्या षटकाने आल्या 16 दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या. किती किती ओव्हर किती झाल्या रे दुसऱ्या ओव्हरला किती आल्या 9 आल्या का 9 आल्या म्हणजे 25 झाल्या सध्या तरी 2 ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा यो सामना ना 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये 2 ओव्हरमध्ये आवऱ्या धावा येणं बोलला तर चांगला कारण ही संध्याकाळ आहे. संध्याकाळी माहीत वातावरण जरासा डमाट होतं आणि थंड वातावरणामध्ये मोठं पटके जत नाही मनोज. तू क्रिकेट खेळली म्हणावी माहीत आहे एकदा डोल्यावर बी लागलेलं तुझ्या त्याच्यामुळे तुला पण क्रिकेट माहीत आहे. आता तिसऱ्या ओव्हरसाठी आले म्हणाल एक चांगला बॉलर यंगस्टर म्हणजे जेव्हा नवीन बॉलर होता तेव्हा या बॉलरची स्पिन लय भारी असायची. परंतु त्याच्यासमोर विनोद मडवी आतापर्यंत खूप चांगला खेळले विनोद. आता त्याच्यासमोर 2 अजून ओव्हर किती धावा बनतील बघूया. यॉर्कर बॉल होता खोदून कडले समोर कवचला पाठवले पुन्हा दर्शन या ठिकाणी बॉल थ्रो थोडासा माग चालले आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. नो बॉल कारण एका साईडला 4च फिल्डर आहेत 12 आपण फिल्डर जेवून खेळत आहोत. तुम्हाला 5-5 फिल्डर लावायला लागतात. एक दिल ती टीमला खरं तर पॅनल्टी आपण आणि सध्या फिल्डिंग पोझिशन बघायला पोझी होती. नाही असं होतं कारण आपण रेग्युलर क्रिकेटमध्ये 11च खेळाडू बघतो मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि मग 12 फिल्डर असल्यावर कधी कधी विचार पडतात की एका साईडला किती लावायचं. गणेश दादा चक्क्याच्या बाहेरून या. येस फ्रीडचा बॉल असेल म्हणाल त्याच्यासमोर विनोद विनोद कोदून करले बॉल पुन्हा एकदा दर्शनला जावं लागेल. रोहित त्या ठिकाणी वळला खाली बॉल होता पकडला चांगला. या बॉलवरती सुद्धा एक भेटले पकडतील ना कवा कवा राहू दे काय हरकत नाही. 29 बदल्यात यो बारक्या जास्तच मजा घेतो जरा धसावं बसून बारक्या चेतन असतं त्यानं काय करावा. 29 धावा झाल्या मला होतं तयार. त्याच्यासमोर सुचीसाठी हा बॉल सुच्याला स्लो बॉल टाकलं ना तर सुच्या टप्पा बघत राहते कुठं टप्पा भरले कारण जास्त मोठं फटकं तो मरतं बघून फटकं मरतं परंतु स्लो बॉल त्याच्या समोर होला ना तर कवा कवा होतो तो बीट. तसाच झाला दुसरा बॉल तो बीट झाले. त्याच्या मागं बघला तर रोहितचा बी त्यांनी बॉल बीट केला होता. आता आमच्या समोर नाही याच्यानंतर बोलू मनोज म्हात्रेसाठी. यावेळेला अजून एक चांगला बॉल असं डॉट बॉल जर वारवत राहिला ना तर 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या ना त्या कदाचित त्या आता गाळल्या जातात कारण मनाल जसं आले ना पहिल्या बॉलवरती 2 आल्या नो बॉल जरूर आला परंतु नो बॉल आल्यानंतर त्यांनी त्या धावाशा जरा आखरवल्या. थोडासा पुरला सुंदर थोडासा पुरला बॉलला बघला आणि आता बॉल बी बोलल की कमटानो पण
इथल्या त्या बी हात मारून घेतले करशील ग धासाव बसले तो बी मॅच बघते पुरं आला थोडासा पुरं सरकला त्याला माहित आहे की सरळ बोटान घेणिंग नाही मग तिला वाकरीच करावा वाकरी गेली म्हणजे षटका आले आणि धावा 35 सुंदर थांबला आता थांबून खेळले वापर केला गेला उंचीचा मोठं मोठं हात लगेच पोचताना बॉल खाली आणि पाटले बॉल चौक्याने आता अजून धावपलक पुरं जाईल खरं तर प्रीमियर लीग म्हणून आम्ही आगरीमध्ये कॉमेंट्री करतात आणि हीच तर मजा असते कारण 2 दिवस आम्हाला मजा करायची संधी भेटले काही त्यांना खटकत पण असेल त्यांनी लाईव्ह चॅट नका टाकू लाईव्ह चॅट सगळी बघतात येऊन समोरासमोर बोला खटकत असेल तर पण चांगला झाले ज्या चाललंय त्या चांगला अजून एक पण तो हवे ना बॉल कोण आहे इथं शैल्या होता कॅच पकडले महत्वाची 2 मोठं पटकल आता सुच्याला पाठवले त्यांनी खेळाडू कक्षामध्ये तिसऱ्या ओव्हरचा खेळ खपले आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सध्या बघतात 39 शैल्याला दाखवलं जातं साहिल मात्रेचा जवळचा मित्र जिगरी हा शांकी शांकीने आज लय भारी काम केले नित्य मराठी गाणे हिंदी बी लावणार आहे शांकी हिंदी बी लावेल गाणे आता कोण बाबा योग्या योग्या 2 बॉल बघून जे एक बॉल फुटला तर दुसरा बी द्याव पहिले ना आधी जुना झाला असेल बहुतेक आता बॉल लरेल की मरले तरी कुठं उपट पिन विनोद स्ट्रायकिंग इनवरती धावा किती होत्या धावा झाल्या 39 धावा झाल्या अजून 6 बॉलमध्ये जास्त धावा बनवायला लागतील कारण अजून 6 बॉलचा खेळ बाकी आहे सुचितनी लय भारी काम केला कारण सुरुवातीला 3 बॉल तो डॉट शेरला पण 2 बॉलवर मोठं फटकं मारलं सध्या कॅमेऱ्यांवरती हात लय पास फिरतात श्री इव्हेंटचं कॅमेरामॅन बोलत खरं तर त्यांचा कौतुक करील की जागच ते कॅमेरा बॉलवरती फिरवतात तिसऱ्या ओव्हरमध्ये आले कोण दर्शन कॅच पकडलेली आहे यांनी याला ऑन साईडला शेल्यान 2 फिल्डर तेजा वलत ज्याला फिल्डर अडवत नाही बघायला अडवले डायरेक्ट हिटचा प्रयत्न होले जर कदाचित स्ट्राईकवरती योग गेला असता ना योग्य गेला असता ना तर विकेट किपर मोने असतं तर दोघांमध्ये काही फरकच समजला नसता दोघं बी त्याच आकाराची पण नॉन स्ट्रायकिंगवरती आहे योग्या विनोद मडवीच्या बॅटमधून 2 धावा आल्या अजून 41 वरती पोचले संघ चांगला बॉल वलोला गेला अगदी समोरच्या फिरवले न थोडासा या गोलंदाजाकडे कारण फिल्डिंग वरती तो लॉंग ऑफला होता त्याने कॅच पण पकडली फिल्डिंग बी चांगली झाली आणि आता विनोद समोर विनोद असा खेळाडू तो कुठं पण बॉल मारतोय परंतु त्याला थांबवले आता त्यांनी ऑप्शनच्या आता बाहेर टकले माग तो फिल्डर कोण आहे तुषार व्हाईट बॉल दिले अंपरने कारण व्हाईट ऑप्शनच्या बाहेर असेल नाही दिला कोण बोलला व्हाईट नाही जा गपरा नाही बॅकफुटला जाऊन लय भारी पटका लय भारी टप्पा पडले ना जेले बाउंड्री लाईनच्या बाहेर विनोद मडवीचा वार पायाला भेटला आणि त्याच्या बॅटमधून चौका आले तू ये इथे संध्या सकाळच बोललेला की मी बी कॉमेंट्री करेन मग ये नाही रे संध्या कला घाबरते चौक्यान 45 धावा चला लवकर सुरू करा तो बॉल जर आला नसेल तर अंपायर दुसरा बॉल द्या कळले का चला 3 बॉल झालेले आहेत अजून 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे समोर शेलतान कदाचित आता योग्याला स्ट्राईक भेटेल योग्याला 2-3 बॉल भेटतील खेळाला विनोद पण त्याच संगतक आम्ही माफी मागता वैभव मला एक दिवशी तरी मार खावी आजच्या दिवसात अरे लिहू ना बॉल तिथे त्यांनी कमी लिहिलेला म्हणून असं वाटलं की 4 बॉल झाल्या वैभव आयोजन तुमचा ना पाटण बुडल माझा नीट लिहू 1 बॉल आता बाकी आहे आणि स्ट्राईकवरती कोण आहे बाहुबली थांबून ऑन साईडला केले महेश त्या ठिकाणी बॉलला हरवले एक डायरेक्ट हिटचा बी प्रयत्न होता परंतु अखेरकार या ठिकाणी 4 ओव्हर संपल्या 4 ओव्हर खपल्यावर
धावा इथं बनल्यान किती आता 47 बनल्यान 48चा टार्गेट ठेवले गेले. 48 बनतील पण, कारण या 48 धावा बनवण्यासाठी तेजाजल पहिले, ते आता माहीत आहे तेजाजल त्याच्या बरोबरीला कोण, रोहित जल, हा रोहित, हे दोन ओपनर बॅट्समन त्यांचं लय भारी आहेत. नको, आंब्याच्या मॅचीन त्यांनी लय भारी बॅटिंग केली होती रोहितने. तेजा नेहमी आपल्या टीमसाठी जाम भारी खेळतं. दर्शन पण भारीच खेळतं, नंतर मोन्याची पण भारी येतं. आणि या 48 धावा बनतील. तेजा जर मैदानाच्या आतमध्ये टिकला ना, तर त्याच्याकडे क्षमता 2 ओव्हरी पण ह्यो सामना फिनिश तो करू शकतो. पण आता कशा प्रकारे बॉलिंग होईल ती पण बघायची. बॉल द्या लवकर, तेजाला घाई आहे, बॉल दे रे, बॉल दे. कारण त्यालाही माहिती आहे का कालो खोल, मग नको नुसता अंगावर नको याला. त्याच्यात ठीक आहे ना का काही बोलायचं, चालेल ना. या संध्याला उरको जरा, या स्टॅपलर मारा ना याच्या. 48 करायचं आहेत विशाल, करशील ना अग्रीन. आयुजा काही सगळे अग्रिंग करायची आहे, मानधन कट होल बघ आपला, सांगता तुला. 48 धावसंख्येचा टार्गेट आणि 48 धावसंख्येचा टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करतील. मोन्या पाणी पिजे नको. 48 रन पुऱ्या करायच्या आहेत, आणि 48 रन पुऱ्या कशा होतील विशाल पाटीलच्या नक्कीच आवाजान तुम्ही आगरीमधूनच ऐकाल. परंतु आमच्या टेजवर एक फोटो, गोंडस गोजीरवाना कुमार मनोज शंकर म्हात्रे, पोर असेल तर त्याला सांगा मालकरी लागलं, पण तुम्ही मालकरी आहे, पोरवीर असेल तर सांगा. नाही यंदा कर्तव्य आहे तर बोलायला का लाईव्ह, मग यारा निकाल. तर या आपण ऐकूया विशाल पाटीलचा आवाज. थँक्यू सो मच भागेशजी म्हात्रे. आयोजकांची जशी डिमांड, आता आम्ही आगरीमध्ये कॉमेंट्री करणार. चला रे बाबा, फटाफट केला, जास्त टाइम नाही घ्या, आपण जायचं. तेजस आणि रोहित बॅटिंगला आले. पहिल्या ओव्हरमध्ये विनोद, पहिला बॉल. अरे बाबा काय फटका मारले, डायरेक्ट गेले बॉल डोंगरीवर, कडक का. जणू काय चोपताच ठेवले, का फटका मारला होता. अरे आमचं भागेश मात्र तर पहिलेच बोललेला की जर तेजा खेळला तर या धावा 2 ओव्हरीम बी होती. आणि बॅटिंग बघ ना कशी करते सध्या. आता हेलिकॉप्टर मारायचा होता, फिल्डर पोस्ट, आणि आता फिल्डिंग चांगलीच रिली. रोहितला पण आता घाम फुटले असं वाटतं 2 धावून. वातावरण थंडा झाले, बट आता दोन्ही बॅटर गरम झाल्या. रना कधी होल्या 8 धावा, आणि कराच्या या मॅचिन किती कराच्या 48 बनवाच्या. बघूया 2 ओव्हरीम बनती का. फुल लेंथ होता, समोर मरले, आणि फिल्डिंग किती चांगली गेली, बट बॉल मला असं वाटतं थ्रो करायला विसरला फिल्डर. एक जरुरी सूचना, थोडा मजेचा भाग आहे, कोणी वाईट नका मानू. फ्लो मध्ये काय पण निघेल तोंडांच्या. पुढचा बॉल, अरे यो पण हवेमध्ये, फिल्डर पोस्ट कव्हरला, ओरी करा फिल्डिंग. आणि आज असं वाटतं की फिल्डिंग टीमचा विचारच नाही फिल्डिंग करायचा. त्याच्या आधी मिडॉनला पण बॉल पकडला, थ्रो करायला विसरला, आणि आता असं वाटलं कव्हरचा फिल्डरला बॉल पकडायचाच नव्हता. थोडी मेहनत करायला लागेल, नाही तर स्पर्धेच्या बाहेर जायला लागेल. रन किती होत्या 11 धावा. पुढचा बॉल, आता हवेमध्ये, फिल्डर पोहोचताना 3-3 पोहोचल्या, आणि आणि पकडली कॅच. असा वाटला आता कॅच सुटेल, पण जे फिल्डर तिथं होतं धीरज, पगली विकेट. थँक्यू डिझेम. किती धावा होल्या नक्की, किती होल्या? 10च होल्या, नाही तर भागेश मात्रेने बऱ्याचशा अनाऊन्समेंट पहिल्या इनिंगमध्ये केल्याच. कमटनच्या मोऱ्यापर्यंत, पाठाणपोरीपर्यंत.
जितदादा मडवी आलेलं दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. आता तेजा इथं आऊट झाला, तेजा इथं आऊट झाला. तेजाच्या बरोबर असं वाटतं आता अख्ख्या टीमच्या तोंडावर 12 वाजल्या. कारण आता परिस्थिती पण तशी आहे ना. मोठं पटकं बी खेळायचं ना, बॅटर बी आता कमी दिसतात. रोहितचा आज दिवसच नाही असं वाटते. पहिल्या मॅचमध्ये बी रोहितने काही नाही केला, दुसऱ्या मॅचमध्ये बी जास्त काही नाही होला. आता का होईल? पुढचा बॉल ओपन हवेमध्ये. आता फिल्डर पोचतं तिकडे आणि पोचला. या मैदानावर एक गोष्ट जर चांगली राहिली की फिल्डिंगच्या बरोबर ट्रॅकिंगचा पण अनुभव फिल्डर्सला भेटला. कारण बघायला गेला जे आपण आपल्या बाउंड्री साईड फिल्डिंग करताना ट्रॅकिंगची फिलिंग आहे इथे. थोड्या दिवसाने मैदान बी चांगला होईल. आमचं बालकर मेहनत घेतात त्याच्या मागे. पैशाची बी काही कमी नाही आहे. गरज पडली तर सगळा कापू ती बी मैदान पहिले बनवती. बनवा बनवा. जाऊन ते जुन्या प्लेयरांना तर मैदान नाही बघायला भेटला, नवीन तरी प्लेयरांना मैदान बघायला भेटेल. चला रे बाबा, काल बोल ना. कसा काय करता तुम्ही? तुम्ही बरोबर उजेरान केले. आता त्यांची बॅटिंग आहे, त्यांच्यासाठी तो राहा. पास केला. पुढचा बॉल. आज असंच वाटते जी गोष्ट मी सांगली की रोहितचा दिवसच नाही वाटते. पहिल्या मॅचिंग पण लवकर बाहेर गेला, दुसऱ्यां बी बाहेर गेला, आता तिसऱ्यां बी सुरुवात त्यांनी जशी केली. आता पण संकटा चेहऱ्यावरती दिसतात त्याच्या. आता असं होतं. आता रोहित काय करेल? मोठं पटकं तर भजेन. आत्ता योग कडक मरले. फिल्डर नाही पोहोचणार. बॉल गेले बाहेर. थँक्यू डीजा. जितदादा मडवी दादांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. बघा आयोजकांची जी डिमांड होती आणि मी नेहमी सांगेल की भलेही स्टेजवरती प्रोफेशनल लँग्वेजला आम्ही प्रेफरन्स देतो, बट वैयक्तिक नेहमीच आम्ही जेव्हाही भेटतो आगरी भाषा त्यालाच आमचा पहिला प्राधान्य असतो आणि असायला देखील पाहिजे. आपली भाषा खऱ्या अर्थाने कधी बोलताना लाजू नका, अभिमानाने बोला. आता आपण पण आपल्या भाषेत मजा करू. पुढचा बॉल. आता यो करक बट हवेन आणि फिल्डर अरे पकडली कॅच. आता रोहितला वापस जायला लागेल. रोहितचा दिवस खराब गेला आणि आता ही रोहितची तिसरी मॅच खराब गेली. आता 2 धक्के लागले. आता कसं होईल? आज 31 आज बांगरीने बागडे खायला भेटते, ते बी तळलेलं. बघा मंगळवार जरूर पण कांदारांचा भरोसा नसतं, कवा बी खाते. आता बॅटिंग करताना रोहित बी गेला, तेजस बी गेला. आता बाबा मोनू भाय दुसरा बाहुबली. अरे पहिलाच बॉल आवरा जोरात मारायचा होता. बाउंड्री मोनू 40 मीटर मुश्किलचे असेल. तर मोनूचा प्रयत्न का 100 मीटर मारायचा आहे. 40 मीटर मार की 100 मीटर मार, 7 धावा भेटणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. किती बॉल राहिले यावरील? लास्ट बॉल असेल. लास्ट बॉल तो बी बॅटिंग नीट नाही आला. फिल्डर पोचतं मिड ऑनला. चांगली फिल्डिंग. एकच धाव भेटेल. 2 ओव्हरी खपल्यान आणि 2 ओव्हरी किती झाल्या? 19 धावा बनवल्या गेल्या 2 ओव्हरीन आणि 2 विकेट बी गेल्या आणि 12 बॉलनं आता किती बनवायच्या? 12 बॉलवर 29 धावा अजून पाहिजे. चला थोडी घाई करा आता. बघा उद्याच्या दिवसामध्ये 8 वाजता रिपोर्टिंग करा. परी 11 आणि 40+ टीम खेळणार आहे. सो ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करा. चला आता मॅचची मजा जेव्हा मोनू बॅटिंगला तर मजाच येणार आहे.
आता रनआउट. हा, आता असंच धावत यायला लागेल डगआउट मध्ये. आणखीन एक बॅटर आता आऊट झाले. कोण झालं आऊट? येते आऊट झाले आणि आता तिसरा मोहरा गारत. जवरी नीट भाषा आपली बोलता येईल, कारण कॉमेंट्रीमध्ये कसं असतं, जो फ्लो असतं ते ह्याच्या बोलायला लागते. पण मोनूचा प्रयत्न 40 मीटर जरी बाउंड्री असली तरी मी 100च मारीन. मी 40 बी पार होण्या लिक करायचा. यो गंभीर विषय आहे हा. 30 बजबी आहे, मोनूला घाई बी झाले. कवा खपते मॅच ना कवा जाता इथल्या. आज मोठी व्यवस्था असेल, त्यान बी काही डाऊट नाही आहे. पुढचा बॉल आता घेतले उपट आणि त्यान बी नशीब खोटं मोनूचं. नशीब कॅच तरी सुटली. आता मोनूला तसाच वापस यायला लागला असता. अरे उपट तर बरोबर घेतलेली. असं वाटतं की आता टाइम जास्त होईल, त्यामुळे बॉल जेना बाहेर. त्याच झाला. लॉंग ऑफला फिल्डर होता, त्याचा बी मूड नव्हता कॅच पकडायचा असाच वाटला. कॅच आवरी कठीण नव्हती, त्याचा मूड नव्हता, तर आता आपण काय करू शकतो. आता मोनूने वापस प्रयत्न केले, पण मोनूच्या काही बॅटीला बॉल लागे नाही आज. बॅटिंग सोनू मोनू कमीच बघायला भेटते. सोनू ना मोनू आता दोघा बी बॅटिंग करतात. ती मॅच जिंकवती का? किती होल्या धावा? 22च धावा झाल्या. अजून 26 पूजन 8 बोलान. मोनू फक्त बॅट चालवतं बी, काही बॅटला बॉल लागे नाही. असं वाटतं की बॉलरने बी ठरवलं की विकेट किपरपर्यंत बॉल गेला पाहिजे, मोनूच्या बॅटीला काही बॉल लावून दे नाही. आता 7ला 26 पूजन. 7ला 26 नाही बनल्या तर रातचे 2 घास बी सुखाचे जाणार नाही. या बी बरोबर आहे, रागण जास्त बी जेऊ शकते. 7ला 26. आता रगीन बॅट फिरवली, कट लागली, पण दरम्यानला कवरी चांगली फिल्डिंग केली. कोण होता तो? अरे दुसरी धाव घ्यायची आहे. मोनूला आउट करायचं आहे का आता? आता मोनूच्या चक्करमध्ये सोनू आउट व्हायचा. 2 धावा झाल्या. अशी रन नाही का अंपायर? अरे बघा, फिल्डिंग टीम तुमचा फिल्डर सांगतं रन नाही अशी. अशी रन नाही, अशी रन नाही. तर बॅटर पण आउट नसेल. या एरियात कंचा नियम चालते. मलंगडचा चालते, कल्याण डोंबिवली चालते. मलंगडचा चालतं, म्हणजे दोन्ही बॅटरला क्रीज सोडायला लागतं. मग त्या हिशोबाने गेलो तर आउट कोणीच नाही. एकच धाव भेटेल. मॅच रेली मोनूनी बॅट चालवली बी काही मोनूच्या बॅटीला बॉल नाही लागला. मॅच कपाला आली. लास्टचे से बॉल बाकी ना, कधी बुजेन से बॉल बघा. अंपायर ओव्हर जर झाले तर मोनू स्ट्राईकला असेल. लास्ट बॉलवर एकच धाव आली. 2 कंप्लीट आहेत का? हां ठीक आहे, चालेल. 2 कंप्लीट. मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो, तुम्ही सांगाल तसा. कवरा भजन आता 6ला 24. अरे पहिलाच बॉल येतो. बॉल मला वाटतं दिसला पण नसेल बॅटरला. आवरा उरला. डॉट बॉल येले. आता तर 5 बॉल रिले. 5 बॉलां कधी पुजेन? 24 पुजेन. कालोख तर झेले आणि आता बॅटरांना बी कालोखच देतं असं वाटतं. 1 फॉर दी ओव्हर दिला, म्हणजे आता बाउन्सर टिकला तर नो बॉल भेटेल. आता समोर मरले. येस तर पटकं पुजेन. अरे कॅमेरामॅनचा जीव धोक्यान होता. नशीब चक्का. थँक्यू. अरे येस तर पटकं मारायचं. कौशा कुठे होता वाला तू? 4 बोलां कवरा भजन आता. 4 बोला 18 बजे होती झेल्यात आजची पार्टी जोरानं. मग अर्धा स्लो टेकले. बॉल बी खालती, बॅटर बी खालती ना. असं आता वाटतं या मॅचेसच्या जवळ बाहेरच झाले. टीम रियांश आणि रुहानी 11 मोनू सारख्या बॅटर मैदानात असताना सुद्धा अशी परिस्थिती यायला लागली. का करायचं आता? तेजाला बी काही करता नाही यायला. येत्या बी घराजेला. रोहितला बी काही ओला नाही. 3 बॉल रे. 3 बॉल का आता 18 भुजन.
आत्ता बी मोरलेत आव्हानांनी फिल्डर, पण आता ह्यो एकच टप्प्यान जाईल म्हणजे आता 2 मध्ये 14 पाहिजे. अरे बाला ये फटका आंधी पाशा शिल्लक असते तर मॅच कवा जिंकलीत ती तुम्ही. तेजा घाई नव्हता, तेजाने घाई केली ना, आता त्या घाई किती मागान पडले. 2 बॉल रेले आणि 2 बॉल 14 धावा पाहिजे. ज्यांना मला असं वाटतं आता फिल्डिंगवाले इथे जिंकतील, ते रेला त्यांना तवरा. आता तर डॉट बॉल बी गेला म्हणजे आता झाले फिल्डिंगवाल्यांचा आज 30 बस जोरानं म्हणजे. असं बी आजचा अख्खा दिवस जाम भारी शिल्ले ते. ओनर बी खुश असेल. ओनर कोण आहे या टीमचा? 3 ओनर म्हणजे आज पार्टी जोरानं. लाचचा बॉल, लाचचा बॉल बी येते डॉट. यांच्या बॅटीला काही बॉल लागले नाही, मॅच कपली. मोनू खाली बॅट फिरवित्रेला. अशा प्रकारे सामना समाप्त. आणि आय होप की आम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने आगरीमध्ये समालोचन केलं. काही चुकलं असेल तर माफ करा. मॅच समाप्त आणि मॅच इथे जिंकली टीम केविन 5-1-1 टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम रियांश अँड रुहानी 11.